आणि पहिल्यांदा तर म्हणजे अनेक लोकांना किंवा वर्तमान मीडियावर आपल्या चॅनलमधून सोमवारी रात्री 10:30-11 वाजता सूत्र म्हणून त्याच्यानंतर तर काही लोक जे ज्यांना जे पलीकडून सुद्धा कामालाच लागले आणि मुंबईत दाखल सुद्धा झाले. अनेक लोक बाहेरच राहिले जागा मिळाले आणि अनेक लोक त्यांना ते पोहोचले सुद्धा. सगळ्या महाराष्ट्रामध्ये फटाके उडाले, आनंद साजरा झाला. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कारण हिंदी चॅनलसुद्धा वर्तमानपत्र या बातमी दाखवत होते. त्याच्यामुळे जिथे जिथे मागासवर्गीय आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, स्पर्धा परिषद आहेत, त्याच्या सर्व ठिकाणी उत्साहानं जे आहे या कृतीचं जे आहे स्वागत करण्यात आलं आणि ती बातमी जी आहे लाखोपर्यंत लोकांपर्यंत नेण्याचं काम केलं. महाराष्ट्रात सगळीकडे झालं. त्याचे अनेक आपण सुद्धा वर्तमानपत्राची कधीच पाहिजे आणि सोशल मीडियाने अनेक ठिकाणी करतात. आज सुद्धा जेव्हा पाहत पडलो त्यावेळेला DOT असेल आणि इतर सगळे ठिकठिकाणी जिथे जिथे गावं आहेत त्या ठिकाणापासून खास काढून स्वागत, त्याच्यानंतर घोटीला मोठं स्वागत, जोधपूरला मोठं स्वागत, नाशिकला मोठं स्वागत, ते सगळं सुरूच होतं. प्रचंड गर्दी आणि त्यानंतर जे आहे राष्ट्रवादी भवनामध्ये सुद्धा ते सगळं करीत असताना या रोडवर येताना सुद्धा आपल्या मतदारसंघातील मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा विशेषतः निफाड आणि इतर सगळ्या ठिकाणी चौकामध्ये स्टेज वगैरे टाकून रिसोर्टला स्टेजवर प्रचंड उत्साहामध्ये लोकांनी स्वागत. सर तुम्ही असं मी मगाशी सांगितलं जिंदगीमध्ये माझ्या नेहमी चढउतार आले आणि जो सामाजिक कार्यामध्ये एखाद्या समाजासाठी विशेषतः पिछडीत वर्गासाठी लढतो त्याला अनेक वेळा अडचणी सोसाव्या लागतात, भोगाव्या लागतात. हा आपला इतिहास आहे. आपला इतिहास आणि छत्रपतींपासून छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर सगळ्यांनीच हे सगळं भोगलं. छत्रपतींच्या विरुद्ध सुद्धा जे आहे गोर गरीब एकत्र झाले पण मोठे मोठे लोक आम्ही सुद्धा किंवा सामाजिक काम केलं समाजासाठी. बाकीचं राजकारण हे सगळं फक्त राजकारण करतात त्यांना फारसा त्रास होतो. पण ज्यावेळेला एखाद्या समाजासाठी आणि पिछडे समाजासाठी जेव्हा आपण काम करतो मागासाठी त्यावेळेला त्रास होणार असं ओळखूनच सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही नाही हा प्रश्न विचार जे लोक माझ्याबरोबर होते ते लोक होतेच. आता ते एक आहे जे नव्हते सुद्धा जे आहे पण सगळ्या प्रसंगामध्ये होतं. निवडणुकीमध्ये मतदार निवडणूक होईपर्यंत दुसऱ्या पक्षाचं काम करणारे लोक हा पक्ष निवडून आला की ते काय त्या DJ समोर तेच पुढे नाचायला असतात. हे काही फक्त आपल्याकडे होतं असे तर अख्ख्या महाराष्ट्रात होते. काय तुमचेच ठीक आहे हे विषय हो विषय साहेब मला माहिती नाही काय म्हटलेलं आहे. आनंदात हे करण्यात साजरा करण्यासाठी म्हटलं आणि त्याप्रमाणे ते ढोल वाजतात. अख्ख्या महाराष्ट्रात ते ढोल वाजतात. सर पुढचा ध्येय काय आपलं मंत्रिपद मिळालं, मतदारसंघ, जिल्हा, राज्य याच्या भल्यासाठी काम करायचं आणि एरवीसुद्धा सामाजिक काम आपलं चालूच असतं कोणतरी. ठीक आहे म्हणजे असं म्हणू शकता परंतु घाबरायला नको असा विषय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांपासून दिल्लीचे जे नेते आहेत आता मी निवडणूक आता त्यावेळी आता तुम्हीच प्रश्न विचारता हा प्रश्न तुम्ही इतरांना विचारला, दुसऱ्या मंत्र्यांना विचारलं, मलाच विचारलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की फायदा होणार 100%
महायुतीचंच वर्चस्व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकामध्ये नाशिक जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रात राहील. Thank you. काही सांगितलं मी नाशिकमध्ये जन्माला आलो. मी या नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून घेऊ शकत नाही. नंतरही गेल्यानंतर काढून आता पालक आहेच मी. आता पालकमंत्री काय होणार? पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत मंत्री उपमुख्यमंत्री ते ठरवतील. पण असलं काय नसलं काही बिघडत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात ज्येष्ठ मंत्री मी 91 पासून आणि इथे सुद्धा 10 वर्ष मी पालकमंत्री होते. आणि त्यामुळे जे आहे कुठलाही मंत्री कोणी कुठलाही काम करायचं चढ असेल पण मी जर काही सांगितलं सूचना केली तर मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्र्यांपर्यंत सगळे लोक मान सन्मान आणि त्याचा आदर ठेवून त्याच्यावर काम. पण सर म्हणजे पालकमंत्री काही अरे मंत्री नव्हतो त्यावेळेला सुद्धा सगळ्या मंत्र्याकडे आमची कागद घेऊन जायचे कामासाठी. हे तुमचा अनुभव त्यावेळेला सुद्धा अतिशय मानाची मागून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमुळे का छगन भुजबळ साहेबांचं काम आहे. 100% राहील. महायुतीचंच वर्चस्व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकामध्ये नाशिक जिल्ह्यात नव्हे सगळ्या महाराष्ट्रात राहील. पालकमंत्री म्हणून पुन्हा जल्लोष पाहायला मिळाली. मी मगाशीच सांगितलं मी नाशिकमध्ये जन्माला आलो. मी या नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून घेऊ शकत नाही. नंतरही गेल्यानंतर काढू शकत नाही. काय आता पालक आहेच मी. आता पालकमंत्री काय होणार? पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत मंत्री उपमुख्यमंत्री ते ठरवतील. पण असलं काय नसलं काही बिघडत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात ज्येष्ठ मंत्री मी 91 पासूनचा आणि इथे सुद्धा 10 वर्ष मी पालकमंत्री होतो. आणि त्यामुळे जे आहे कुठलाही मंत्री कोणी कुठलाही काम करायचं चढ असेल पण मी जर काही सांगितलं सूचना केली तर मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्र्यांपर्यंत सगळे लोक मान सन्मान आणि त्याचा आदर ठेवून त्याच्यावर काम पण करतात. सर हा सूचक विधान आहे तुमचा का मी पालक आहे म्हणजे पालकमंत्री काही अडचण नसावं. अरे मंत्री नव्हतो त्यावेळेला सुद्धा सगळ्या मंत्र्याकडे आमचे कागद घेऊन जायचे कामासाठी. हे तुमचा त्यावेळेला सुद्धा अतिशय मानाची मागणूक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणत होते का छगन भुजबळ साहेबांचं काम आहे.